नमस्कार, मी अमृता आणि महाराष्ट्र टीव्ही 24 च्या महाराष्ट्र मराठी बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मागील अनेक वर्षापासून असणारी मागणी काल पूर्ण झाली। केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत राज्यात होत असताना मनसेच्या वतीने नवी मुंबईतील वाशीमध्ये एकच जल्लोष साजरा करण्यात आला आहे। फटाक्यांची आतिषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी बोलताना मनसे मागील 12 वर्षापासून यासाठी पाठपुरावा करत असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देताना राज ठाकरे यांनी काही मागण्या केल्या होत्या। त्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही प्रमुख मागणी होती आणि आज ती मागणी केंद्र सरकारने मान्य केली। पक्ष स्थापनेपासूनची मागणी होती ते स्वप्न साकार झाले असून राज्यात विविध भाषा बोलल्या जातात। त्यांचे संवर्धन आणि त्यांच्या वाढीसाठी लागणारा निधी यापुढे मिळणार आहे। जर त्याची कमतरता भासली तर राज ठाकरे प्रयत्न करतील। जगातील सर्वच मराठी जणांची मागणी असलेली आज पूर्ण झाली असेही गजानन काळे म्हणाले आहेत। ओबीसी नेते श्रावण देवरे यांनी काल एक वादग्रस्त पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंट वरून केली आहे। त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद नाशिकमध्ये सुरू झाला। श्रावण देवरे यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाले आणि देवरे यांना मिळेल तिथे त्यांच्या तोंडाला काळ फासणार असा इशारा देखील नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात ओबीसी नेते श्रावण देवरे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर उपनगर पोलिसांनी श्रावण देवरे यांना ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला आहे। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून कायदा हातात घेऊ नये अशी विनंती पोलिसांनी केली आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन देखील उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सरमाळे यांनी केली आहे। याच्यामध्ये श्रावण देवरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून मराठा संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केलेली होती। त्या संदर्भातच काल उपनगर पोलीस स्टेशनला आमच्याकडे 338/24 BNS कलम 196(1) आणि 353(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना या ठिकाणी ताब्यात घेऊन या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केलेली आहे। त्यांचा मोबाईल पण आम्ही त्या ठिकाणी पंचनामा करून जप्त केलेला आहे। तर एक इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य त्यांनी केलं असल्याने त्यांच्यावर ही कारवाई आम्ही केलेली आहे। आज आमच्याकडे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे। तूर्त त्यांनी काही आमच्याकडे लेखी काही दिलेलं नाही आहे, पण ते आमच्याकडे एक निवेदन सादर करणार आहे आणि याच्यानंतर प्राप्त होणारे जे निवेदन असतील ते या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावे म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या गुन्ह्यात ते समाविष्ट करणार आहोत। कायदा मोडू नये असं आमचं पोलिसांचं म्हणणं असेल, कारण की यांनी कायदा हातात घेतल्याने यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई पण केलेली आहे। तर माझं एक सांगणं असेल की कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे, त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कामगिरीवर सर्वांनी विश्वास ठेवावा। कोणताही व्यक्ती हा त्याच्या डोक्यात काय आहे ते त्याच्या याच्यातून कळतं, परंतु एखाद्या व्यक्तीने विकृतीतून किंवा एखाद्या अपराधातून जर काही केलेलं असेल त्याच्यातून सामाजिक एकोपा किंवा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे ठेवणे हे सर्वांचं कर्तव्य असणार आहे। तर कोणी कायदा हातात न घेता पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विश्वास ठेवून ठाम असणं गरजेचं आहे। नाचणगाव पुलगाव येथील बांधकाम कामगारांच्या योजनेतील जी किट वाटप करण्यात येते त्याच्यावर भाजपचे नेते प्रचार करण्याकरिता आपले बॅनर लावून प्रचार करीत आहेत। ही योजना बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र राबवत आहे। यांच्यामध्ये भाजपचे नेते पूर्ण फायदा घेत आहेत, ज्याच्यातच उद्धव गटाचे सतीश भाऊ बोरसे पाटील यांनी आशीर्वाद मंगल कार्यालयात जाऊन विरोध दर्शवला। बॅनर सुद्धा फाडले व गाड्या सुद्धा पळवून लावल्या। सतीश बोरसे यांनी म्हटले की ही योजना बांधकाम कामगारांची आहे, यामध्ये कोणताही भाजपचा नेता आपला प्रचार करू शकत नाही, त्याचा आम्ही विरोध करू। महाराष्ट्र टीव्ही 24 च्या जिल्हा प्रतिनिधीने तिथल्या स्टॉपला विचारले असता आपण कुठले आहे, कुठून आल्या, तर त्यांनी चक्क सांगितले की आम्ही राजेश बकाने बीजेपीचे त्यांच्याकडून आलो आहे। आम्हाला गाड्या पाठवल्या, त्यांच्याकडे शासनाचे कोणतेच आय कार्ड सुद्धा आढळून आले नाही। मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बांधकामा मजुरासाठी केस काढली आहे, चन वाटप आणि पेटी वाटप या संदर्भात भारतीय जनता पार्टीनं यांना कुठेही फंड नाही। जसं आता राजेजी बकानेचा यांचा फटला
स्पष्ट लिहिलं आहे त्यांनी का भाजपैकी हा तर महाराष्ट्र शासन निधीचा उपाय बांधकार काम मजुराला हा पाहिजे, तर हा फंड नाही आहे किंवा फंड नाही आहे, तर हा लोकांचा मिसगाईड करत आहे, कसे भाजपवाले प्रचार करत आहे हे आपल्याला प्रत्यक्षात मिळेल. कसा हे चुकीचा प्रचार. अरे तू मैदानाचा त्याच्याचा आहे का? हा कोण आहे? हा महाराष्ट्र महाराष्ट्राचे मंत्री बोलावा, उपमुख्यमंत्री बोलावा, पण हा राजकारणी काय त्यांनी फोटो कसे लावले परंतु फोटोचा याला काय आम्ही निषेधासाठी इथे आहे, निषेध करतो. आताच्या इतर काढले आम्ही हे प्रत्येक काढून टाकली गवाही आणि गव्हर्नमेंट राष्ट्रपतीच्याच लागले. त्यामुळे शब्दात राज्याची बका आणि भारतीय जनता पाचनगावचा इतर शब्दात निषेध करतो. भारतीय पार्टीचा नसून हा महाराष्ट्र सरकारचा. महाराष्ट्र टीव्ही 24 करिता संतोष देशमुख, वर्धा. पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल येथे मोजमाप तपासणी केलेल्या 4000 ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या 17000 सहाय्यक साधनाचे मोफत वाटप करण्यात आले आहे. एकाच मतदारसंघात सर्वाधिक लाभार्थी असणारा हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी बोलताना व्यक्त केली आहे. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वाटप करण्यासाठी नूतन महाविद्यालयात 8 व 9 फेब्रुवारीला तपासणी शिबिर घेण्यात आले होते. यात 4000 नागरिक सहाय्यक साधने मिळविण्यासाठी पात्र ठरले होते. या सर्वांचे 17000 साहित्य प्राप्त झाले असून यांचे वाटप आज रोजी करण्यात आले आहे. यामध्ये काठी, कोपर काठी, अल्युमिनियम, कुबड्या, 3 पायाची काठी, 4 पायाची काठी, श्रवण यंत्र, घडीचे वॉकर, कमोड, खुर्ची, कृत्रिम दात, संपूर्ण पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, गुडघ्यांचा पट्टा, वॉकर, सिलिकॉन, कुशन या 20 प्रकारच्या साहित्यांचा ज्येष्ठ नागरिकांनी साधने घेण्यासाठी आरपी हॉस्पिटल येथे उपस्थिती दर्शवली. सगळ्यात मोठा कॅम्प आज वाटपाचं महाशिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये जवळपास 17000 पेक्षा जास्त साहित्याचं वाटप परभणी विधानसभेतील जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना करण्यात आलेलं आहे. डोळ्याचा चष्मा असेल, कानाची मशीन असेल, ओठाखाली दात, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, हातातील स्टिक, संडासला बसणारी चेअर, कोमोडची, अशा अनेक प्रकारच्या त्यांना दिलासा देणारे साहित्याचं वाटप आपण इथे केलेलं आहे. आम्ही जे ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना केलेली आहे त्यामध्ये जवळपास 300 शाखा आज कार्यरत आहेत. मग ज्येष्ठ नागरिकांना काही त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही जरी अडचणी असतील तर या माध्यमातून, मंचाच्या माध्यमातून आम्ही सोडवतो. त्यामुळे भारत देशातील सगळ्यात मोठा कॅम्प किंवा महाशिबिर हे आज म्हणजे झालेला आहे. त्यामध्ये 17000 साहित्य आम्ही वाटप केलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण परभणी तालुक्यातून लोक इथं आलेले आहेत आणि अशा प्रकारचे शिबिर आम्ही दर 3 महिन्याला घेणार आहोत. म्हणून माझी सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिक मंच आपण स्थापन केलेला आहे, त्यामध्ये आपण नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर आपल्याला कसल्या प्रकारची अडचण येणार नाही. घरपोच सगळं साहित्य किंवा आपल्याला लागणार जे काही गरजेचं सामान असेल ते यापुढे सुद्धा अशाच प्रकारचं निरंतर ही सेवा चालू राहणार आहे. फ्री फायर असेल किंवा अशा प्रकारचे जे गेम्स असतील यांना शासनाने याला प्रतिबंध घातला पाहिजे. काही लॉटरी आहे तुम्ही पाहिला असेल, काही ते प्लेइंग कार्ड्स पत्ते खेळणारे, काही आम्हाला तर तेवढं काही माहित नाही, पण त्या गोष्टी त्या मोबाईलवर अवेलेबल असल्यामुळे लहान वयामध्ये मुलांना व्यसन लागतं. म्हणून याच्यावर तर बंधन घातलंच पाहिजे. पण मोबाईल वापरण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासनानं 10-12 वर्षाच्या आतल्या मुलांना मोबाईल बंदी ही निश्चित केलीच पाहिजे. त्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. या गुगलच्या माध्यमातून, ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून बरेच कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणून याच्यावर कुठं ना कुठं तरी एक सेन्सर बोर्डासारखे प्रतिबंधात्मक कारवाई, एक नवीन कायदा महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे. मी माझ्यातर्फे प्रायव्हेट बिल, एक खाजगी विधेयक सुद्धा या निमित्तानं आमच्या विधानसभेमध्ये मांडलेलं आहे की 12 वर्षाच्या आतल्या मुलांना मोबाईल वापरण्यापासून आपण बंदी केली पाहिजे किंवा त्यांच्या आई वडिलांच्या सोबतच त्यांनी मोबाईल वापरावा, अशा प्रकारचा कायदा या निमित्तानं केला पाहिजे. तरच पुढची पिढी जगू शकते, नाहीतर पुढची पिढी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. याची काळजी सर्वसामान्य माणसानं सुद्धा घेतली पाहिजे. एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगू. महाराष्ट्र टीव्ही 24 करिता राहुल धबाले, परभणी. नवरात्र महोत्सव समिती, ग्रामपंचायत सेवा सोसायटी, तंटामुक्त ग्राम समिती व ग्रामस्थ बाभळगाव यांच्या वतीनं 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान बाभळगाव येथील श्री व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्वामी श्री भुवनेश्वर वशिष्ठजी महाराज यांच्या रामलीला कथेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमॅन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते रामलीला कथेचे उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी रामलीलेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन देखील घडले आहे. हे मला वाटतं 10 दिवस दसऱ्यापर्यंत चालू राहणार आहे.
आणि मला वाटतं की यांच्या सांगण्याने लोकांचं लक्ष ते लोक वेधून घेतील आणि त्यांच्यामधून जनतेला व्यवस्थितशीर काय आहे रामायणाचं सगळ्या कथेचं सारांश हे समजून घेतील. ह्याचं देखील मला वाटतं हे करणं फार आवश्यक असतं. काही कामानिमित्त वगैरे आपल्याला मनोरंजनासाठी म्हणून, पण आपल्याला आपलं मनसुद्धा स्वच्छ याच्यामध्ये होतं. त्यासाठी मला वाटतं हे करणं आवश्यक आहे. नागरिकांना काय आव्हान? नागरिकांनी सगळ्यांनी येऊन त्यांचं ऐकावं, ज्ञान घ्यावं आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे वागावं असं मी नागरिकांना आमच्या आव्हान करेन. महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सलीम शेख, लातूर. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला. हो मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून. तू बोलली होती बर का. आता मी तुला 5000 रुपये देणार आहे. आणि पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये. आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं होय. धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची. प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू, सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत. त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत. एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस? हो, तिच्याच बद्दल बोलतो. त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू. अगं वेडा आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत. आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत. चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच. राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला. मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून. तू बोलली होती बर का. आता मी तुला 5000 रुपये देणार आहे. आणि पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये. आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं होय. धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे